नमस्कार. आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे सकाळच्या घाई गडबडीमध्ये होणारा हा पालक पराठा. दिसायला तर किती सुंदर दिसतोय, चवीला सुद्धा तेवढाच भारी झाला. एकदम गुबगुबीत असा फुललेला, आतमधून ते बटाट्याचं सारण आणि वरून आपण पालकाचं हे आवरण केलेलं आहे. तर एकदम मस्त आणि झणझणीत आपला पराठा हा तयार झालेला आहे. गरमागरम खायला मजाच येते. चला तर मग लगेच सुरुवात करू. सुरुवातीला आपल्याला घ्यायचं आहे मिक्सरचं भांडं. त्याच्यामध्ये घालून घ्यायच्यात लसण पाकळ्या. लसण खात नसाल तुम्ही तर स्किप केल्या तरीही चालेल. तर इथं 10 ते 12 मी लसण पाकळ्या, 4 मिरच्या घालून घेतल्यात आणि घालायची आहे एक गड्डी आपल्याला पालकाची. स्वच्छ धुवून घेतलेली ही पालक आहे. याच्यामध्ये हवं असेल तर तुम्ही थोडंफार पाणीसुद्धा टाकू शकता. एकदम कवळी अशी घ्यायची म्हणजे खायला चवदार लागते. आणि जर तुम्ही जाडसर असे जर घेतल्या तर काड्या त्याच्या खूप कमी घ्या. तर पहा, याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालून आपल्याला एक प्युरी करून घ्यायची आहे त्याची. हवं असेल तर अर्धी वाटी तर पाणी घालून घेतल्या तरीही चालेल. तर पहा, एकदम छान आणि बारीक याचं पेस्ट आपल्याला मिळालेलं आहे. मी अगदी 4 चमच इतकं पाणी घातलं होतं, फार जास्त घातलेलं नाही. आता आपल्याला काय करायचं आहे, कणिक मळायला घ्यायचं आहे. म्हणजे आपलं गव्हाचं पीठ असतं ना ते. सुरुवातीला हे बघा 2 कप मी घेतलेलं आहे. त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, याच्यामध्ये अगदी मऊपणा यायच्यासाठी एक आपण चमच इथं तेल घालून घेतलं आहे. जे माप असतं ना ते. अर्धा चमच आपल्याला इथं घालायचं आहे मीठ. आता सुरुवातीला जेव्हा आपण पराठे करतो ना त्याच्यात मीठ कमी वापरलं जातं, पण याच्यामध्ये आपण मिरचीचं पेस्ट घातलं आहे ना, मिरची घातली त्याच्यामुळे इथं चवीपुरतं मीठ मी घालून घेतलं आहे. आता ही प्युरी याच्यामध्ये घालून घ्यायची आणि या प्युरीमध्येच आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे. खूप आपल्याला सैलसर करायचं नाही किंवा खूप घट्ट असं करायचं नाही आणि दुसरं एक्स्ट्राचं पाणीसुद्धा याच्यावर घालून घ्यायचं नाही. तर पहा, एक छानसा गोळा तयार झालेला आहे. आता याला बाजूला ठेवूत आणि इथं आपल्याला करायची आहे बटाट्याची आतमधली स्टफिंग. त्याच्यासाठी उकळलेले मी बटाटे घेतलेले आहे 4, छान किसून घ्यायचे. त्याच्यामध्ये मिरची पावडर घातलेली आहे 1 चमच. आता मोठा चमच नाही आहे, हा छोटा आहे. तुम्ही पोहेकाचा चमच असेल ना त्यातून अर्धा घातल्या तरीही चालेल. आता पाऊण चमच आपल्याला हळद याच्यामध्ये घालून घ्यायची आहे. 1 चमच हे घालून घ्यायचं आहे धनेपूड. त्याच्यानंतर कोथिंबीर घालायची आणि चवीपुरतं मीठ. म्हणजे मी जेवढं मिरचीचं प्रमाण वापरलं आहे तेवढंच मिठाचं सुद्धा वापरलेलं आहे. त्याच्यानंतर आपल्याला इथं हातावर छान चोळून घालायचं आहे 1 चमच ओवा. ओव्याची खूप छान चव लागते आणि त्या चमचनी 1 चमच मी जिरं घालून घेतले. आता छान याला मिसळून घ्यायचं आहे. तर पाहू शकता तुम्ही, एकदम चांगलं सर्व भागाला मिसळून घ्यायचं. हे एकसंध याचा एक गोळा झाला पाहिजे. जेव्हा आपण आतमधली स्टफिंग भरू ना तर सर्व भागाला व्यवस्थित हे मसाले लागले जातात. तर पहा, हे सारण आतमधलं तयार आहे. आता काय करायचं आहे आपल्याला, कणकेचा या पिठाचा एक गोळा तयार करून घ्यायचा. गोळा तयार करून झाला की त्याला एक आपण काय करणार आहोत, पीठ लावून घेणार आहोत. म्हणजे आपल्या हाताला वगैरे चिकटणार नाही. तर थोडंसं पीठ कोरडं मी एका प्लेटमध्ये चाळून घेतलेलं आहे. ते याला लावून घ्यायचं आणि एक वाटीचा आकार द्यायचा याला. तर पाहू शकता, या पद्धतीने आपण एक वाटीचा आकार दिलेला आहे. आता काय करायचं, त्याच्यामध्ये आपल्याला हे सारण भरून घ्यायचं आहे. आता जेवढं तुम्हाला कमी जास्त वाटेल, म्हणजे जास्त जर पाहिजेत असेल तर तुम्ही जास्तसुद्धा भरू शकता. काही वेळेला काय होतं, कोणाला जास्त सारण भरलेला पराठा आवडत नाही तर कमी भरल्या तरीही चालेल. पण पहा, या पद्धतीचं मी भरून घेतलं आहे. पिठापेक्षा सुद्धा थोडा गोळा मी जास्त घेतलेला आहे, मधलं जे सारण आहे ना त्याचा. आणि या पद्धतीने आपल्याला याला सील करून घ्यायचं आहे. ते झाल्याच्या नंतर आपल्याला याला पीठ घालून घ्यायचं जे कोरडं आहे ना गव्हाचं ते, आणि या पद्धतीने आपल्याला हाताने याला पैस करून घ्यायचे. तुम्हाला अगदीच जर वाटेल ना तुमचा पराठा फुटतोय तर काय करायचं, या पद्धतीने त्याला हलकंसं आपल्याला पैस करून घ्यायचं आहे हातानेच. म्हणजे एकदम लाटल्यावर ना हा फाटणार नाही आणि सारण बाहेर येणार नाही. आणि एकदम हलक्या हाताने, थोडासा आता मोठा झाला आहे ना तर हलक्या हाताने तुम्हाला जसा जाड किंवा पातळ पाहिजेत त्या पद्धतीचा तुम्ही लाटून घेऊ शकता. तर पहा, एकदम छान आपल्याला पराठा इथं मिळालेला आहे. आता काय करायचं, छान आपल्याला तावा तापू द्यायचा आहे. तावा तापल्याच्या नंतर हा पराठा याच्यावर घालून घ्यायचा. एका साईडनी छान सेट होऊ द्यायचा. 30 सेकंदासाठी सेट होतो. नंतर आपल्याला याला पलटून घ्यायचं आहे. खालच्या साईडनी सुद्धा सेट झाला की काय करायचं आहे, आपल्याला याच्यावर तूप किंवा बटर किंवा तेल तुम्हाला जे आवडते ना
ते याच्यावर घालून घ्या. घालून झालं की दुसऱ्या साईडने सुद्धा आपण याला पलटून घेऊ. तर पहा एकदम मस्त असा हा फुगायला लागलेला आहे. जसं जसं मी वरून तूप लावते ना, तर या पद्धतीने एकदम मस्त असा हा फुगतोय. तुम्हाला तुपाऐवजी बटर जर वापरायचं असेल ना, तेही तुम्ही वापरू शकता. पण मुलांसाठी आपण करतोय तर तूप इथं आवर्जून वापरायचं आहे. तर पहा एकदम मस्त आपला हा टम्म फुगलेला पराठा तयार झालेला आहे. याच्यामध्ये दोन्हीचंही कॉम्बिनेशन आहे, बटाटा आणि पालकाचं. त्याच्यामुळे चवीला एकदम भारी लागते आणि एकदम मऊसुद्धा पडणार नाही. आपण तूप लावलेलं आहे ना, त्याच्यामुळं त्याला एक कडकपणा राहील. तर पहा काही वेळेला काय होतं, काही जणाला एक वाटीचा आकार देता येणार नाही. त्याच्यामुळं काय करायचं आहे, आपल्याला या पद्धतीने एक लाटून घ्यायचं, एक छोटीशी त्याची पुरी तयार करायची आणि नंतर याच्यामध्ये आपल्याला सारण भरून घ्यायचं आहे. तर याच्यातसुद्धा आपण भरपूर प्रमाणात सारण भरलेलं आहे. आता याचेसुद्धा याला सील करून घ्यायचं. ह्याचं जे तोंड आहे ना, ते मिटवून घ्यायचं आणि या पद्धतीने पीठ लावून याला आपण पैस न करता असंच लाटून घेतलेलं आहे. तुम्ही पाहू शकता आपण छान असं लाटतोय तरीही आवरण बाहेर येणार नाही आणि एकदम आपला गुबगुबीत हा पराठा तयार होणार आहे. तर पहा या पद्धतीने मी पूर्णपणे लाटून घेतलेला आहे. लाटून झाला की आपल्याला भाजून घ्यायचं आहे. तर सुरुवातीला पहा आपल्याला गॅस एकदम गरम पाहिजेत, हाय हीटवर करायचा. नंतर आपल्याला मीडियम हीटवर करून हा पराठा भाजून घ्यायचा आहे. एकदम जर लो हीटवर केला तर चिवट होतो. त्याच्यामुळं काय करायचं आहे, आपल्याला हाय हीटवर सुरुवातीला करायचा. एका साईडने सेट झाला की पलटून घ्यायचा आणि दुसऱ्या साईडने याला मस्त असं तूप लावून घ्यायचं आणि दोन्ही साईडने एकदम मस्त खरबूज असा भाजून घ्यायचा. तर पहा एकदम गुबगुबीत आपला हा सुद्धा पराठा तयार झालेला आहे. तुम्ही दह्यासोबत खा किंवा अजून याला तूप किंवा बटर असं लावून खाल्ल्या तरीही चवीला एकदम भारी लागते. चवीतमध्ये एकदम छान लागणारा हा पराठा आपला तयार झाला आहे. पहा किती सुंदर दिसत आहेत. तर या पद्धतीचे आपले सर्वही पराठे हे करून तयार झालेले आहेत. तुम्ही दिवसभर असे जरी ठेवले ना, तर एकदम चिकट किंवा चिवट हे होणार नाही. तर बाहेरून एकदम मस्त अशी क्रिस्पी आणि आतमधून सारण भरलेले मऊ असे आपले हे पराठे तयार झालेले आहेत. तर या पद्धतीचा हा पराठा नक्की करून पहा, तुम्हाला नक्की आवडणार आहे. आणि हो, तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंटद्वारे नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब देखील करा. पहा आतमधून मस्त असं सारण भरलेलं आहे. तुम्ही पाहू शकता कडोकड असं सारण गेलेलं आहे, कोण्याही बाजूला गेलं नाही, असं झालं नाही. तर या पद्धतीचा नक्की करून पहा.